आज आपण इथे ना मूग डाळ आणि पालकापासून मस्त असं चविष्ट धिरडं बनवणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे. अगदी झटपट हे धिरडं बनतं आणि ह्या मूग डाळीच्या आणि पालकाच्या धिरड्याचं वैशिष्ट्य म्हणजे आहे ना, हे दिवसभर असं मऊसूत राहतं. त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. शिवाय जी लोकं डाएट करतायत ना, ती लोकं हे असं मूग आणि पालकाचं धिरडं खाऊ शकतात. सकाळच्या जेवणाला खा, नाहीतर रात्रीच्या जेवणाला खा. अगदी पोटभरीचा असा हा एक नाश्त्याचा प्रकार होतो किंवा जेवणाचा प्रकार होतो. अतिशय सोपी रेसिपी आहे. त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे जेव्हा-जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईन ना, तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण आहे ना मस्त असे मऊ लुसलुशीत मूग आणि पालकाचं धिरडं कसं बनवायचं ते पाहूया. तर मूग आणि पालकाचं धिरडं बनवण्यासाठी इथे साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया. तर साहित्यासाठी इथे मी 2 कप मूग डाळ घेतलेली आहे आणि ही मूग डाळ आहे ना साधारणतः 1-2 तास भिजत ठेवलेली आहे. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही 2 तास भिजत ठेवलेली आहे. छान भिजलेली आहे ही मूग डाळ. आणि त्याचबरोबर आहे ना, इथं मी घेतलेला आहे पालक. तर साधारणतः आहे ना, 1 कप पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून, साफ करून पूर्णपणे तो कोरडा करून मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे. 4-5 मिरच्या आणि अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे. लसूण यात आपल्याला घालायचं नाही. नुसतं आलं आणि मिरचीची मस्त चव येते. त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे, धनेपूड घेतलेली आहे, हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर आता मूग आणि पालकाचं धिरडं बनवण्यासाठी आधी आपल्याला काय करायचंय, की ही जी मूग डाळ आहे ना, ही आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. बारीक गंधासारखी ती वाटून घ्यायची आहे. त्यासाठी ना मी ही डाळ जी आहे ना, ही मिक्सर जारमध्ये ॲड करणार आहे आणि सुरुवातीला ना अजिबात पाणी न घालता ही मूग डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. तर यामध्ये आहे ना मी मिरची आणि आलं ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर आहे ना, जिरं पण मी याच स्टेजला ॲड करणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि धना पावडर हे सगळं मी ॲड करून आहे ना, हे मिक्सरला एक 2-3 मिनिटे ना छान फिरवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला खूप बारीक नाही करायचं आणि सुरुवातीला मी इथं पाणीही नाही घालणार. आधी मी हे बारीक वाटून घेणार आहे आणि जर गरज पडली तरच मी यात थोडंसं पाणी घालणार आहे. तर हे पहा, इथे मी आहे ना हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि इथं मला अजून ते जाडसर वाटतं. आपल्याला हे बारीक गंधासारखं वाटायचं आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, की इथे आहे ना थोडंसं पाणी घालणार आहे. तर साधारणतः 1-2 टेबलस्पून मी पाणी यात ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ना मिक्सरला छान फिरवून घेणार आहे आणि छान हे जे बॅटर आहे हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त असं हे इथं मूग डाळीचं बॅटर रेडी झालेलं आहे. छान ते बारीक वाटलं गेलेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. अगदी बारीक गंधासारखं ते वाटलं गेलेलं आहे बघा. मस्त छान बारीक झालेलं आहे की नाही. आता हे ना आपण एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि हे बघा सगळं मी यातलं काढून घेतलेलं आहे. बाकीचं जे ह्या भांड्याला जे लागलेलं आहे ना बॅटर, ते आपण थोडंसं पाणी घालून आहे ना सगळं काढून घेणार आहोत. कारण आपल्याला याचे डोसे बनवायचे आहेत, तर तुम्ही बघू शकता बॅटर थोडंसं घट्ट आहे. तर मी लागेल तसं पुन्हा वरून थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे बघा मी ना हे पाणी घातलेलं आहे. जो मिक्सरचा जार होता त्यातच ते पाणी घालून स्वच्छ सगळं ते बाहेर काढून घेतलेलं आहे. कारण वाया आपल्याला काही घालवायचं नाही. आता यातच ना मी हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर आहे ना मी यामध्ये घालणार आहे पालक. तर मी इथं पालकचा वापर केलेला आहे. कारण ना खूप वेळा असं होतं, की मुलं पालक खाण्यासाठी नाक मुरडतात. पालक खायला मुलांना आवडत नाही. मग अशा वेळेस आहे ना तुम्ही असे हे मुगाचे धिरडे करून मुलांना खायला घालू शकता. अजिबात समजत नाही मुलांना, की या मुगाच्या धिरड्यामध्ये पालक आहे आणि चव जर म्हणाला तर आहा! अप्रतिम चव लागते या मुगाच्या धिरड्याची. त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून घ्या. आता पालक घातल्यानंतर ना मी छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा मस्त असं सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, की हे बॅटर आहे ना 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत. ते 10 मिनिटांनंतर आपण पाहणार आहोत, की हे बॅटर कसं झालेलं आहे. तर 10 मिनिटासाठी ना मी काय करणार आहे, की हे बॅटर आहे ना झाकून ठेवून देणार आहे.
येस, इथे 10 मिनिट झालेली आहे आणि बघा बॅटर रेडी झालेलं आहे आपलं डोशांसाठी. सॉरी, धिरड्यांसाठी. तुम्ही डोसे म्हटलं तरी काहीही हरकत नाही. पण महाराष्ट्रात आहे ना धिरडंच म्हटलं जातं. आता धिरडं बनवण्यासाठी ना मी इथं आहे ना पॅन आधीच गरम करायला ठेवलेला होता आणि त्यात आहे ना 1 चमचा मी तूप ॲड केलेलं आहे. तर आजचे जे धिरडे आहे ना हे मी तुपात बनवणार आहे. तुम्ही तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही. आता तूप टाकल्यानंतर आहे ना तूप सगळ्या बाजूनी सगळीकडून पसरून घेतल्यानंतर मी 1 चमचा बॅटर इथं पॅनमध्ये घेतलेला आहे आणि हे ना पसरवून घेणार आहे. तर धिरडी ना ही नेहमी छोटी-छोटी छान वाटतात. ती डोशासारखी खूप मोठी नसतात, छोटीशीच असतात आणि छान लागतात चवीला. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही हे धिरडं. आता आहे ना हे धिरडं मी चमच्याने असंच पसरून घेतलेलं आहे. कडेने पुन्हा मी थोडंसं तूप सोडणार आहे आणि आता हे धिरडं आहे ना एक 2-3 मिनिटं आपण झाकून ठेवून देऊया. एक दणदणीत ह्याला वाफ आली पाहिजे. तर एक 2-3 मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत. इथे 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त याला दणदणीत वाफ बसलेली आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, की याची बाजू उलटून घेणार आहोत आणि ही जी वरची बाजू आहे ना, ही सुद्धा खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर आता इथे आहे ना, मी पालकचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या आहे ना, कोणत्याही भाज्या घालून आहे ना, हे असं धिरडं बनवू शकता. अगदी झटपट होतं. चव खूप सुंदर लागते आणि या मुगाच्या धिरड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ना, हे बराच वेळ ना छान मऊसूत राहतात, लुसलुशीत राहतात हे. आता आहे ना, बाजू उलटून घेतल्यानंतर आहे ना, मी पुन्हा एकदा 1 चमचा तूप सोडलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे धिरडं छान भाजून घ्यायचं आहे. येस, तर हे बघा मीडियम फ्लेमवर आहे ना, हे धिरडं छान भाजलं गेलेलं आहे. मी आता ही बाजू उलटून दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता येस, छान खमंग, खुसखुशीत असं हे धिरडं भाजलं गेलेलं आहे. आता आहे ना, याच पद्धतीने बाकीची सगळी धिरडी करून घेणार आहे आणि हे धिरडं रेडी आहे. आता आपण मस्तपैकी ना सर्व्ह करून घेऊया. येस. तर हे बघा अशा पद्धतीने इथे हे मूग आणि पालकाचे धिरडे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. मी नेहमी मुगाचे म्हणते, पण मूग आणि पालकाचं हे धिरडं आहे आणि ते खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी आत्ता सॉस सर्व्ह केलेला आहे, म्हणजे दिलेला आहे. तुम्ही सॉस किंवा खजूर चटणी, चिंचेची चटणी किंवा एनिथिंग कोणत्याही चटणीबरोबर हे मुगाचे आणि पालकाचे धिरडे खाऊ शकता. अप्रतिम लागतात किंवा ते असेही खायला खूप सुंदर लागतात. त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मुलांच्या टिफिनला देऊन बघा, मुलांनाही खायला आवडेल. म्हणजे ज्या मम्मींना प्रश्न असतो, की मुलांना पालक कसा खायला घालावा? त्यांच्यासाठी हा प्रश्न मी सोपा केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही नाश्त्यासाठी हा प्रकार बनवू शकता. रात्रीच्या जेवणासाठी हे मूग आणि पालकाचे धिरडे बनवू शकता. कारण की बऱ्याच वेळा असं होतं, की रात्रीचं आपल्याला काहीतरी हलकं-फुलकं खायचं असतं, पण पोटभरीचं हवं असतं. त्यावेळेस ना तुम्ही हे मूग आणि पालकाचे धिरडे नक्की ट्राय करू शकता. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच आहे ना वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.